गुड मॉर्निंग आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. डे सेकंड, ब्लॉग सेकंड, साला सब सेकंड आपण जायला निघलेलो आता. अँड गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. भारी दिसतं. तो चला आता काळीकडे भेट. हे बघा आपली विट. कोल्ड स्टार्ट चालू आहे. कोल्ड स्टार्ट. अबे यार सकाळी लो पिऊन आहे. 25 डिग्री टेम्परेचर आहे भाई. 25. AC लाव, थोडं चिल्ड करतो वातावरण. कर्टन्स लावलेलेच आहे. वायपर पण एकदम मारून घेतले. धूळ एवढी बेकार आहे. देन डॉक्युमेंट्स घेतले. आपलं इन्शुरन्सचं काम पेंडिंग होतं ते पण आता जयंती वाट बघतो. पहिलं मला पळू द्या. 2 दिवस झाले नुसते बच्चन देतोय त्यांना मी. इथं काम 25 होईल, त्याच्या आधी पटकन निघतो. ओके, पुढे भेटतो तुम्हाला. दिखती तो कडे की नजर ना लगे. मकर पेडली काय माहिती का. स्क्वेअरफूटचा भाव चालू आहे. त्याचं हे चालू ते चालू. आम्ही घेतो काम तुम्हाला आम्हाला माहिती मार्केटमध्ये काय चालू. बघ हेलिपॅड वर राहिले तिथे काय आजूबाजू शेती काय करत त्याला. बरोबर आहे. काय व्यवहार गरजेचं आहे. 4-5 एकर घेऊन टाकणार. बाकी काही विषय असू द्या, पण भाऊ सोबत खूप दागा फाटका झालेला दिसतोय. आपलेच गद्दार मालक हे केले. आणि गुजरात नंबर प्लेट आहे भाई. सही आहे बॉस. भाई सोबत गद्दारी चांगली झालेली दिसते मला तरी वाटतंय. आपल्यांनीच आपला काटा काढलेला दिसतोय भाऊच. सो आता निघालेलं पोरांकडनं. मी बराच वेळ बसलो होतो, कारण 2-3 दिवस त्यांना म्हणायचं आलो पण काय गेलो नव्हतो. बसलो जरा वेळ केला. थोडासा टिंगल्या चालूच असतात. आता बॉईज बसले म्हणजे थोडी सिरियस गोष्ट, थोडी टिंगली चालूच असतात गोष्टी. त्याच्यामुळं मजा मा लाईफ के दे भाई. 28 डिग्री टेम्परेचर आहे भाई. अबे यार एवढं हिट का बरं काय कळत नाही मला. अरे अजून प्रॉपर थंडी सुद्धा नाही संपलेली यार. हा ना भाई. सस्पेन्शन बाकी ट्रॅक्टरचे कडक असतात. खाली फुल एक्सरसाइज चालू आहे भाईची. इतना कूदेगा जितना तुम सोच भी नहीं सकते वो उतना कूदेगा. कूद के सारा सिस्टम हिला देगा, पर वो कूदेगा ही. ओके सो चलियो. हा चाललेलो आता. शानला जायचंय मला इन्शुरन्स साठी. अरे त्यांना फोन करतो ते फोन माझा रिसिव्ह नाही करत आहेत. आज आहेत का नाही याची काही गॅरंटी मला. असं तेच विचार करतो ना की आहेत का नाही तोच विचार चालू आहे. पण आज काय करून करायचंच यार. ड्यू डेट झाली म्हणजे ड्यू डेट असते. उद्या ड्यू डेट आहे माझी. असं करून नाही जमणार. सगळ्या गोष्टी केल्या आहेत. शेवटसाठी विषय होऊन जाईल माझा. 1 मिनिट. शेवटसाठी विषय नको व्हायला त्या लोडमध्ये. एक तर झालं आजचं वंगण वाया जाईल. काल एका याच्यात म्हणलं दोन्ही कामं होऊन जातील. सो डबल चक्कर मारायला लागलाय मला. डबल चक्कर मध्ये पण नाही झालं तर काय उपयोग आहे यार. मग काय. आणि ती गरजेची गोष्ट आहे ना. त्याच्यावरून पण अजून एक आठवलं. अजून PUC पण मला काढायची. 1 इयर म्हणजे PUC पण खत्म. आज से अभी से इसी वक्त से PUC का भी खर्चा चालू पर ईयर. आपाजीची पण PUC बाकी माझी. आपाजी सर्व्हिस पण बाकी यार. लई कंटाळा येऊ राहिला मला आता. सगळ्यांचे सर्व्हिस करन, हे करन ते कर. अबे काय करे हे आदमी. करे तो करे क्या करे यार. सो आता इन्शुरन्स बद्दल जसं की तुम्हाला मी लास्ट ब्लॉग मध्ये म्हणलोच. 1 मिनिट. जसं की तुम्हाला मी लास्ट ब्लॉग मध्ये म्हणलोच इन्शुरन्स बद्दल जरा थोडंसं स्टार्टिंगला मी ज्ञान दिलंच तुम्हाला. देन इन्शुरन्स खूप गरजेची गोष्ट आहे यार. आणि इन्शुरन्स मध्ये IDV कधीच कमी घेत नका जाऊ. प्रीमियम मध्ये 1-2 हजार वाढू, 2-3 हजार वाढू द्या. सांगून गोष्टी होती नाही. त्याच्यामुळे IDV कधीच कमी नाही घ्यायचं. हे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत तुमचा RTI निघतोय, रिटर्न टू इनवॉइस आहे, तोपर्यंत गाडीचा रिटर्न टू इनवॉइस घेत जा. त्याच्यात पण कॉम्प्रोमाइज करू नका. त्याचा रेट काहीच नसतो. 2200 रुपयात RTI निघतो. ही गरजेची गोष्टी.
हे तुम्ही लक्षात ठेवा. गॉट इट. हां, म्हणून इन्शुरन्समध्ये ना एक गोष्ट बघून घेतली गरजेची. आणि सगळ्यात मेन 0 डेप घ्या. जोपर्यंत निघतोय तोपर्यंत 0 डेपच काढा तुम्ही. विषय होऊन देऊ नका. मी तुम्हाला पॉलिसी दाखवेल, बट सीन असा आधी ती निघली पाहिजे. हा ना, सगळे घेऊन आलेले ओल्ड पॉलिसी. आता असंच करत करत मी धांदरपळ फाट्याच्या जवळपास कधी आलो कळलंच नाही. हो चला, आता मी जातो पुढे जाऊन भेटतो. रोड कव्हर करतो आधी लवकर. बच्चन खूप दिले आपण. केली परत एकदा आलोय. दादा पण आहे, मी पण आहे, शोरूम पण आहे आणि चाललेलो आहे. जर आज भेटलं नाही ना, जर आज झालं नाही ना, काय करणार आहे मी सांगा ना. काय करू शकतो? काहीच करू नाही शकत. दुसरी का गाडी येईल काय. चला, कोणती घ्यायची बोला दादूस? कोणती उचलू यातली? तू फक्त बोट लाव. हे बघ, ही घ्यायची का? तू फक्त बोट लाव रे. हा, डिझायर के दे. हा ना, चला जावेद. आता बघू काय म्हणताय, काय कोटेशन आहे. तुम्हाला सगळ्या डिटेल्स देतो तुम्ही. आज खूप सुनसान आहे रे इथं. गाड्याच नाही माहिती ना. सर्व्हिसिंगला आपण आलो होतो किती बार, इथपर्यंत लाईन होती भाई. मी ना जस्ट इन्शुरन्सचं आपलं काम करून आहे ना गाडीत बसलो. याच्या आधी एक क्लिप शूट केली, त्याच्यात नंतर बघितलं झालं ते कारप्लेला कनेक्ट होतं. आणि सीन असा आहे ना यार, कारप्ले कनेक्ट असला ना वायरलेस, चला रेकॉर्डिंगला व्हॉइसच येत नाही राव यार. म्हणजे जी अख्खी रेकॉर्डिंग आहे माझी सगळी व्यर्थ गेलेली. वाद काय शिवाय घालवणं, काय करणार. हा, तर मी असं म्हणत होतो त्या क्लिपमध्ये की आपला इन्शुरन्स झालेला आहे, एकदम परफेक्ट काढलेला आहे मी HDFC इर्गोचा. IDV सुद्धा वाढवलेला आहे सगळं. ते घरी गेलं मी तुम्हाला प्रॉपर एकदा समजून सांगेल ते कोटेशन कसं होतं. देन मी खूप बाकीच्यांचं पाहिलं, एवढ्या मेहनतीनंतर झालेलं आहे. खूप कष्ट घेतले. इकडे काय आहे ना, ती गरजेची गोष्ट आहे. सो अनुभव आहे ना, अनुभव खूप गरजेचा आहे. एक समोर डोळ्यासमोर जेव्हा काहीतरी होतं ना, तेव्हा कळतं ह्या गोष्टींचं महत्त्व. सो हा विषय सगळा. आणि देन आता MIDC एक काम आहे, तिथं मला निघायचं आहे. आता ते MIDCतलं काम करतो. देन बाकी समथिंग दुसरे काही नाहीच आपल्याला. आता निघणारच आहे. 29 डिग्री टेम्परेचर आहे. एवढं लिटरली माझा हात पार भाजला, एवढी गरमी. AC आहे ना फुल आहे आणि लोवर केलेला आहे, म्हणजे AC सुद्धा त्याच्यासमोर कमी पडते, एवढी गरमी इथे. सो आता निघायचं शांकारला. जस्ट काय मी केलेला आहे आपला रिन्यू. तर आहेत काही रिझन्स बाकीकडे न करण्याचे, मी तुम्हाला ते आरामात सांगतो. आता मला जायचं आहे, मी आहे घाईत. सो त्याच्यामुळे मी केलेलं आहे लवकर.
थोडासा विंड नॉइज येत असेल, इग्नोर इट बिकॉज सम गरमी, गरमीत आहे खूप. ओके चला. तेरे नैना ऐसे आधे चलो जी खोलो जी. बॅग वगैरे घेतली, इन्शुरन्स कॉपी आपल्या बॅगमध्येच आहे. देन चलियो अब निकलते हैं हम. तेरे नैना ऐसे आधे. मला वाटलं गेट पासला मी आतमध्ये गेलाच नाही ना. हे बघा यांचं ट्रू व्हॅल्यूच इथं लावले. ट्रू व्हॅल्यूचं पण काढतात काय शोरूम. चला आता जाऊयात. हो पार्टी दिसते इथं, काहीतरी शॉपिंग वगैरे झालेली. सो चला आता निघलेलो आहे मी एकदम रपाडीमध्ये. इथं जत्रा होती खंडोबाची, सो तिथं जायला भेटलं नाही कारण की त्या दिवशी कोपरगावला होतो मी लग्नासाठी. ओके आत्ता लक्षात आलं माझ्या. तर जाऊयात. अँड माझ्या मते ना MIDC जायचं आहे मला. नेक्स्टने मी युटर्न घेतो. युटर्न म्हणजे अंडरपासमधून राईट साईडला थोडासा. ओके भेटतो पुढे तुम्हाला. माझ्या डेस्टिनेशनला मी पोहोचलेलो आहे. सो आता काय इथं दाखवत नाही मी. आता एकदा उतरून नाही ना लगेच तर काय दाखवत नाही. अजून सगळं फायनल नाही गोष्टी ना भाई, जोरात चालू झाला. अँड यार याचं पण तुम्हाला सांगतो, MIDCचं सीन एक छान. गाडी पार्क केली इथं, निघतो भाई. अंधेरा हो बच्चा अंबणी चलियो. देन अरे बच्चा अंबणी त्या इकडे ते आपल्या आता विट्रा चालू झालेली. बच्चा अंबणी बात मग बच्चा अंबणी हम है आयुष भाई और तो भाई झाला. अरे भाई झाला. इकडे ना हम नहीं तो कौन है वे हमें बारीक. हम प्रो राइडर. आई एम प्रो राइडर. ओके बाबा येऊ का जागाच. ही आपल्या कॉलनीतली बच्चा कंपनी आहे आणि आम्हाला भारी वाटत नाही का असं बघितलं. बट सही आहे भाई. यांना एवढं लहान वयात असेल एवढं कळत आहे. तेव्हा मोबाईलमध्ये सवय सर्व सोडून टेम्पल रन सोडून तर काही कळत नव्हतं भाई आमचा का. हम भी बोल सकते हैं हमारे ज़माने में हम ये करते थे. अब मम्मी जी आ रही है और मम्मी जी को लेके हमको डॉक्टर के पास जाना है और उधर से हमको लगीन सो शादी में जाना है ना. थोडे आता विंडशील्ड साफ केले. आई आली का निघूयात. तोपर्यंत जय बाप्पा की. ओके मातोश्री आलेलं आहे. नेन आता निघतो. आधी जायचं आहे डॉक्टरकडे, ते नंतर लग्न आहे. ओके तो याच्या भेटतो पुढे तुम्हाला मस्तपैकी. ओके डॉक्टर जे ॲज युजल असतातच. डॉक्टर गेला सुट्टीवर, हॉस्पिटल बंद. हॉस्पिटल का बरं उघडतात काय माहित नाही ना. आता आम्ही डायरेक्ट इकडं लग्नाला आलेलो आहे. इथंच विठ्ठल लॉन्सला लग्न आहे. सो इथं कुठं तर आता गाडी पार्क करत चाललं. इथं जागा दिसत नाही आहे मला, बट पार्क तर करतो गाडी मग भेटतो. पार्क करतो आधी गाडी मग भेटूयात. ते विटारा बाहेर लावलेले ना आपली वॅगनर तिथून आहे ना काढायची, ती पण बाहेर आणायची. इथं काय गाडी निघलावायला का हाऊसफुल आहे. म्हणतो इथून गाडी इथून काढणं म्हणजे पर माझ्या लेंटल लागले होते माझे. पण काय सांगू मला. आता एक आम्हाला इथं जागा दिसली समोरून आपण ट्राय करूयात. आता आपलं 100% देणं हे आपले कामच आहे. तिथं ते एक रॉड हा दगड ये बरं साईडला. वही सरळ करायला आलं परत त्यात. तिथं दगड होता भेंडी बाई. हे डिझायर वाले जरा प्रॉपर. आम्ही एकदा मागून जरा नीट करतो गाडी. काढत्याच हातांतर. ओके मी काय करू. नाही
किती खांब चालत आहे. ओके तर आता गाडीवर धरू ना. हा जाऊन दे भरून निघणार. इथं ही पार्क केली, इथं ती पार्क केली आणि आम्ही आता लग्नात पार्क होतो. सो चला, तर डीजे थोडा कॉपीराईटचा विषय होऊ शकतो त्याच्यामुळे आपण जास्त घेत नाही. दी ओजी कार, ते एका काळची ओजी कार आहे दी इनोवा. अँड तुम्हाला सांगतो हा फील आहे ना ड्राईव्ह करण्यात, ही गाडी तुम्हाला सांगतो एक नंबर फील आहे. आता ही वॉशिंगला लावायची मला, पण आहे ना संकेत काय अजून आला नाही. सो आधी म्हणलं ही लावूयात. ही स्टेरिंग फिरवण्यात पण जी फील आहे ना, फुल हार्ड स्टेरिंग. दी टोयोटाची सिग्नेचर आहे एका खायची. आणि गिअर बॉक्स एवढा स्मूथ आहे तुम्हाला सांगतो यार. एवढी ओल्ड गाडी असताना ना गिअर बॉक्स असतात कसे, आणि हिचा गिअर बॉक्स आहे यार एक नंबर डायरेक्ट. सो गाडी लावतोय आणि मला घ्यायला आलेला आहे शुभम. आता जरा उतरतो आणि तुम्हाला थोडा बाहेरून व्ह्यू देतो गाडीचा. ओ सरजी, जय बाप्पा की. हेयर इज दी कार. माझा फ्लेक्स हो रहा है. आपका आहे का बघ. ओ चेक की के रे, त्यातलं एक चेक माझा आहे आता. आणि ओनर येऊ राहिले इथले. ओनर म्हणे नवलीवाडी फाट्यावर आहे, बट फील म्हणजे फील आहे यार. दी ओजी इंजिन टोयोटा ब्रो, टोयोटा. हा फाईल 5 झाली का. आमच्या अजून शेट आहे ना, शोरूमचे मालक अजून येणार आहो. इथं टाइम झालाय, संगमेरला जायचं आहे मला. पण काय आता शेट आमचे अजून आहे ना. गाडी सुद्धा वरती लावून झाली माझी, पण भाऊ म्हणे नवलीवाडी फाट्यावर एवढा टाइम लागतो घ्यायला. हा and then added new one, another one. हे एक नवीन आलेलं आहे मशीन. सो हे हार्वेस्टरच म्हणता येईल आहे. आता तुम्ही घ्या समजून. आता आय डोंट, मला काही माहीत नाही एवढं. सो याच्यात गहू टाकतात, पण आपण माणसं टाकायची. किती तुकडे आता बघूयात. सो असं काय मशीन आहे, याला 2 चाकं आहे. आतमध्ये काय काय ते माहीत नाही, पण चालतंय. हे एक मशीन ॲडेड न्यू वन झालेलं आहे काल. हे पूर्ण फ्रेममध्ये सुद्धा नाही बसत आहे. नाही ट्रॅक्टरचं आपलं टेस्ट राईड घ्यायची बाकी आहे, ती घेऊच. नाही बाकीचं असं सीन काय आहे. डिझाईन बाकी भारी, कलर वगैरे. आणि आपल्या बाकी हे आता खेटवण्यात आलं सावलीमुळं. काय ऊन एवढं बेकार आहे ना, 30 डिग्री टेम्परेचर आहे यार. टेम्परेचर आहे कटिंगला आहे. आणि याला एक्स सिरीज थोड्याशा लावलेलं दिसत आहे मला. हे बघा अशा किरकोळ एक्स सिरीज आहे. चा रिव्ह्यू करूच आपण नंतर. बाकी काय आहे, गाड वगैरे लावलं त्याला. इंजिन याचं किरकोळ इंजिन. मोठा टायर आहे याला. ते काय तू दुसरा कुठे लावलं त्याचा पाहिला ना. याला मोठा टायर दिलेला छानसा. ओके, हे काय कुलंटच दिसतंय मला याच्यात, निळं कुलंट आहे ना. रेडिएटर ते आहे चांगलं, काय सीन नाही. हो गाईस, नाही झालेलं आहे आता मोजून वगैरे. एवढ्या गडबडीत होतो तिथं, उन्हात पार नाही म्हणा, फार वाट लागली. नाही ना आता आपल्याला मार्किंग करायची आहे. सो प्लॉटला मार्किंग पण करून घेऊ. इथं दादाकडे बसलो आहे खाली. आजचा अख्खा डे याच्यातच गेलेला आहे आमचा सगळा, प्लॉटची मार्किंग वगैरे ते. सो जातोय आता बाहेर. एक कॉल आला नंतर. इज दॅट ऑफ
मोजणी